नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. निलॉन्स कंपनी येथे जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर यांची भेट. निलॉन्स एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेडची माहिती व पाहणी दरम्यान माहिती दिली असता स्थापना 1962 मध्ये श्री सुरेश बी संघवी यांनी केली होती आणि ही एक नम्र आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात होती. आज श्री दीपक संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली निलॉन्स ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी प्रक्रियायुक्त खाद्य कंपनी आहे, ज्यामध्ये दर्जेदार उत्पादनांची विस्तृत श्रेणी आहे. भारतीय आणि अनेक फूड कंपन्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर पसंती आणि विश्वासार्हता प्राप्त झालेली कंपनी आहे. आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 श्री राजेंद्र आहेर, जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष यांनी निलॉन्सला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या बोर्ड मेंबर पल्लवी मॅडम व कुंदन सर हे उपस्थित होते. भेटीदरम्यान यांनी विविध विभागांना भेट दिली. निलॉन्सच्या उत्पादनासंदर्भात माहिती घेतली. निलॉन्सची गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादने व प्रक्रिया याविषयी त्यांनी विशेष दखल घेत शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांना श्री अशोक मोरे पिकल विभाग, श्री भूषण पाटील स्पाइस विभाग, श्री संभाजी फुंदे JKCS विभाग, श्री विलास कोडी SFG विभाग यांनी माहिती दिली. या प्रसंगी श्री चिराग देवधर महाव्यवस्थापक ऑपरेशन यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी मानव संसाधन विभागाचे प्रमुख सहाय्यक महाव्यवस्थापक श्री राजेश घोरपडे, सुरक्षा विभाग प्रमुख श्री मनोहर पाटील, श्री मुरलीधर महाजन तसेच श्री विशाल कुवर हे सर्वजण उपस्थित होते. तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे माजी सैनिक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मनोहर पाटील यांच्या निवासस्थानी राम लखन त्यांचे जुडवा चिरंजीव कुटुंबातील सदस्य यांची भेट घेतली असता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
प्रतिनिधी गोविंद सोनवणे, नाशिक। ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट। धन्यवाद।